तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता नागपुरात जल्लोषाला सुरुवात करण्यात आलेली आहे। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आता आनंदोत्सव साजरा केला जातोय। देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्या नागपुरामध्ये देखील आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीनंतर आता फटाक्यांची आतषबाजी केली जाते। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आपल्याला या परिसरामध्ये आता पाहायला मिळतंय। नागपुरातली ही सगळी दृश्य आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर नागपुरात हा जल्लोषाचं वातावरण आहे। खरं तर आपण संघ मुख्यालयाच्या जवळ असलेल्या संपूर्ण परिसरामध्ये आहे। ज्या विचारधारेवर हे संपूर्ण सरकार चालतं त्या परिसरामध्ये आपण आहोत आणि एक मोठा असा जल्लोष या संपूर्ण परिसरामध्ये दिसून येत आहे। बडकत चौकात आपण आता आहोत। काय भावना आहे? देवेंद्रजींनी शपथविधी घेतलाय, इथलीच त्यांची होम पिच आणि आज एक जल्लोषाचं वातावरण, अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे। आणि देवेंद्रजींनी जी शपथ घेतलेली आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, त्यांनी पूर्वीच सांगितलं होतं मी पुन्हा येईल आणि त्यांनी येऊन दाखवलेलं आहे आणि फुल मेजॉरिटीनी आणि हायेस्ट लीडनी। त्याचबरोबर काय भावना आहे? आज एक खरा चाणक्य, महाराष्ट्राचा खरा चाणक्य म्हणून मी त्यांना मानील पक्का। आनंदाची भावना, अतिशय आनंदाची भावना। अत्यंत आपला स्वयंसेवक उच्च पदावर बसलेला आहे, मुख्यमंत्री पदावरती तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी पोहोचले आहेत। बराच संघर्षाचा काळ होता म्हटला। नागपूरचे स्थानिक म्हणून देवाभाऊची उल्लेख तर होतेच, पण ते नागपूरचा विद्यार्थी मुलगा या सगळ्या नात्यातून त्यांना एकमेव महाराष्ट्रांनी सगळ्यांना निर्वाचित करून निवडून आल्याप्रमाणे तो रिझल्टही त्यांनी दाखवलेला। मी शकतो लाडक्या बहिणी सुद्धा मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। ताई, लाडका देवाभाऊ मुख्यमंत्री झाला, शपथविधी घेतली आहे, लाडकी बहीण म्हणून काय भावना आहे? मला लाडक्या भावाबद्दल, निवडून आल्याबद्दल, मुख्यमंत्री झाल्याबद्दल फार अभिमान आहे। काय भावना आहे ताई? आज खरं तर देवाभाऊ निवडून आल्या, तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथविधी घेतलेली आहे। आपण संघ मुख्यालयाच्या जवळच्या परिसरामध्ये आहे। ज्या विचारधारेवर सरकार चालते तिथे आपण आता आहोत। काय भावना आहे? मला असं वाटतंय त्यांनी शपथ घेऊन ज्या काही अटी मान्य केल्या आहेत त्या अटी पूर्ण कराव्या। लाडक्या बहिणींना सगळ्यांना जसं सांगितलं त्याप्रमाणे वागावं। गोरगरिबांना जसा सहारा करायचा तसा करावा। आम्हाला नागपूरचे मुख्यमंत्री आम्हाला खूप आश्वासन होते, ते झाले आहे, तसंच होत राहावं। आपण बघू शकतो प्रचंड असा आनंद नागपूरकरांच्या चेहऱ्यावर, लाडक्या बहिणीचे आहे, मोठा असा उत्साह संपूर्ण परिसरामध्ये दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काळे, नागपूर।